हे भजन आहे, लक्षात ठेवा. भजनामध्ये चॅलेंज ह्या गोष्टी नाही करायच्या बुवा, खरंच नाही. भजनामध्ये माझ्याबरोबर तर पांडुरंगाच्या समोर सांगते बुवा, चुकून सुद्धा चॅलेंज करू नको. कारण 44 वर्ष ह्याच्यात मी घालवली आहेत ना, लक्षात ठेवा. त्याच्यापैकी 35 ते 36 वर्ष व वन साइड पार्कर बुवा चालत होतो, लक्षात ठेवा. वन साइड, बरोबर. फक्त माझ्या व्यापामुळे, त्याच्यातून काही माहिती आहे, मी स्वतः आता सभापती म्हणून होतो 2 वर्ष. दुसरी गोष्ट, राजकीय क्षेत्रामध्ये स्वतंत्र व्यवसाय आहे, त्याच्यामुळे मी आता तेवढा वेळ मला देता येत नाही. आता बार्य नाही किंवा मका भजना येत नाही असं विषय नाही. हा जो काय कमी झाले तो ह्याना केलेले तो माझा आरोप हा. म्हणजे हाता स्पष्ट पांडुरंगा समोर सांगतोय. माझा अनेक लोकांनी सांगलंय की पारकर कोणता आम्ही रिस्पेक्ट करतो, त्याच्यामुळे आम्ही त्यांचं काय बोलू शकत नाही असा सांगून ह्याला माझी बारी कमी केलेली होती. मग लोक काय विचार करतात, अरे पारकर कोण करो हे बोलणार नसेल तर दोघांची बारी ठेवायची त्याच्यात, तू नाही ना असायचा तर त्याला मला घेतला ना पांडुरंगाच्या समोर घेतला. फक्त ते तो खरा बोलतो, ते 100% सांगते. तो जो बोलता ना, पोटात ते पोटात असता ह्यो काढण्याचो, ह्यो 100% आत्मविश्वासाने सांगते. काय सांगणार बघायचं त्यांना, म्हणजे पोटात किती काळा बघा. पारकर कोण माका बोटात धरून म्हणालो अक्का कोकर फिरवला, पण जिथे माका नेला ते म्हणालो एका मी बंद केलंय. एवढं तू शाहू महाराज पडलंस की काय? तू कोण एवढं मोठं सांग मला. काय नको ते सांगतो, चॅलेंज करता काय नाही काय. व खरंच सांगतो मी, माझ्या नादात कोण लागलेलो नाही. ह्या लोकांना विचारा, ही व्यक्ती समोर बसली आहे ना, यांना विचारा जन्म गेला त्यांचा, माझ्या बाऱ्या ऐकता ऐकता विचारा त्यांनी किती, बरोबर ना, किती वर्ष. शशी दांडेकर ते बघा, ते मला सांगतात की आमका कळायचं नाही, आम्हाला ज्यावेळी समजायचं नाही तेव्हा तुमच्या बाऱ्या इकडे असायच्या. आम्ही वडिलांच्या मागे रडत रडत मागून धावत जायचो, लक्षात दिला. म्हणजे हा घेऊन घ्या, रडत रडत जायचो. याचा मागाशी काय तो राग गेलो, लोके बुवा घाबरून राहत नाही. लोके बुवा मी काय सांगितलंय, अर्थाचा ऐका ऐका, अर्थाचा अनर्थ लावू नका, बाकी काय नाही. मी काय सांगितलं बुवा की म्हैशीला घेऊन बुवा, बरोबर ना, गुरांच्या दवाखान्यात गेल्यानंतर म्हैशीक नाव नसता. बघा अर्थ कसं बदलतात तो बघा. मी काय सांगतो, म्हशीक नाव नसता तर मालकाचं नाव लिहिला जाता आणि म्हशी तो काय प्रॉब्लेम आहे तो बाजू केलेला जाता. आता मी त्याच सांगले ना. आता पुरुष का पण राहता या कोणी सांगला, तू मगाशी काय सांगत सावडपणा कसली तुमची, अशाच खूप लावतात ना लोक, वडाची साल पिपळा लावून मोकळे. व मी माझा म्हणण्याचा अर्थ हा बुवा की तिथे म्हैशीला नाव असल्यामुळे त्या ठिकाणी, बरोबर ना, गाईचं म्हणजे म्हैशीचं त्या काय प्रॉब्लेम आहे तो लिहिला जातो, मालकाचं नाव असतं. आम्ही लिहिलंय ना, हा बरोबर ना. हा विषय आहे. पण तुम्ही मनात एवढा लावून घेतलास त्याचा माका वाईट वाटणार. आता अपेक्षा म्हणजे मी काय वाईट बोललेच नाही ना, पण मी असं काय म्हटलंय किंवा ते मच म्हणजे तुमका येताना असं मी म्हटले नाही ना. जोक मारण्याचा विषय वेगळा बुवा, पण तुम्ही मनातला बुवा जसा काय तुम्ही आयुष्यात काय बोललाच नाही तसे पवित्र असल्यासारखा सांगता दुसऱ्या तांदळासारखे असं बोललास मग बरोबर. ह्याच मी सांगते ना, व्हायचा तुम्ही आता की पाना खाता असेल बसो, तुमका काय ज्ञानाची नाही म्हणायची तरी हात होती. समाजाला आपण देणं लागतो. समाजाला ज्यांनी विठ्ठल मात्रा घ्यावी त्यांनी पत्ते सांभाळावे, बरोबर. आम्ही गुटखा ठेवणार तोंडात आणि लोकांचा हा कुणी काही गुटखा खायचा नाही, दारू प्यायची नाही, ते काय काय सांगतात. आणि चॅलेंज तुम्ही तर कसला करता ना, चॅलेंज कसला करताच तुम्ही की अशी शपथ घे की लग्न झाल्यापासून मी दुसऱ्या बाईकडे बघलंही नाही. तुम्ही सांगलास
आणि तो काय सांगता, तू शपथ घे मी दुसऱ्या बाईकडे कधी वाकड्या नजरेत बघले नाही की माझ्या मनात काही इला नाही. भजना घ्यायच्या जातात तुम्ही याच्यासाठी बसण्यात जातात. हा बाजार आता ते बाजारात वास काढतात. आवडपणा माहिती तर चांगल्या लोकांना नाही बुवा. खरंच सांगतो, येऊनी जन्मा काय केले व्यर्थ जिजविली माय. येऊनी जन्मा काय केले व्यर्थ जिजविली माय. कसे करावे भजन कळेना मूर्खाला या काय. कसे करावे भजन कळेना मूर्खाला या काय. हरिभजना बैसोनी मूर्ख म्हणवितो संत. हरिभजना बसवणी मूर्ख म्हणवितो संत. हरिनामाची चाड न याला भजनाची खंत. चोहीकडे दरवळे सुगंध परिवास न याला. सदा सवय घाणीची काय सांगूया गर्दवाला. म्हणे पारुनाथ पाहिले ऐकिले संत ज्ञानी. हाच संत सभेमध्ये पाहिला मूर्ख अज्ञानी. व संत कोणाला म्हणतात बरोबर ना. जो शांत तो संत, जो समाजाला प्रबोधन करतो तो संत. आता काय झाला गोळा खरा सांगते तुम्हाला. म्हणजे संतांच्या नंतर विठ्ठल रखुमाईच्या समोर सांगतो मी, पांडुरंग साक्षात बसलाय आणि 100 वर्षांनी जी तुम्ही सेवा करता. चॅलेंज देऊन सांगतो बुवा, पांडुरंगाच्या समोर सांगतो की संतांच्या नंतर बुवांची किंमत होती. संतांच्या नंतर भजनी बुवांची किंमत होती बुवा, दोघे बुवा. पण ती किंमत आजच्या ह्या काही बुवांनी ती संपवलेली आहे. मी चॅलेंज देऊन सांगतो, 44 वर्षामध्ये पारकरा अटक असा कोणी म्हटलेलं नाही बदनात्मका. काय सांगतोय, हे पारकरा अटक असा वाक्य मी ज्या दिवशी ऐकन पांडुरंगा शपथ सांगताय त्या दिवशी भजन सोडून द्या डबल बारकी. हा माझा चॅलेंज आहे. आता काय, हे गुंड्या उडव, हे टकल्या, हे लोक्या ऐकायचं. म्हणजे ह्या म्हणूक लागले लोक. का म्हणूक लागले? प्रेम तुम्ही माणसासाठी प्रेम नाही. त्या तुम्ही अरेतुरेवर भजन आणलाच बुवा. मी प्रामाणिकपणे सांगतो, हे भजन अरेतुरेवर तुम्ही, आम्ही ज्यावेळी डबलबाऱ्या करायचो बुवा समोर नसल्यामुळे काय, हा सिंगल बाऱ्या, त्यामुळे काय आम्ही त्यांना अरेतुरे कमीत कमी बोलायचे. हा मजा करायची, विनोद करायचे. पण हे साठमा, हे परभा, हे सावता असं कधी म्हणायचं नाही. आम्ही जास्तीत जास्त बुवा अवजव करून आम्ही बोलायचे. त्याच्यामुळे रिस्पेक्ट लोक आपला ठेवत होते. लक्षात घ्या. म्हणून सांगतोय की भजन हे भजन आहे. भजन भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा. त्याचं नाव भजन आहे. हा पवित्र कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये प्रत्येकाने आपली म्हणजे किंमत स्वतः ठेवायला शिकलं पाहिजे. लक्षात घ्या. मगाशी गुंडू सावंत बोलतोय, तुला मी चॅलेंज देतोय. बोललंस चॅलेंज देतोय, तू काय काय म्हणून दाखव माका. मी ओपन चॅलेंज करते बुवा त्या बाबतीत. देवा शब्द सांगते, दोघांनी मका टार्गेट करून असलं तर करा. सकाळी 8 वाजून दे. तू नाही ना काय बरं, तुझा तो विषय नाही ना. हा आपली मागायला शिकला विशेष माका 8 वाजेपर्यंत जमत नाही. करता का आता पुढची तयारी करूची वर्षाची. माणसाला माका सांगता, मी तुमका वर्षात विठ्ठला समोर सांगतोय, चॅलेंज करतोय मी वर्षाच्यात मी दाखवते तुमका तयारी करून. तुम्ही दाखवा. माझ्या पोरांची लग्न झाली दोघांची, आता मी तयारी करू. आता फेब्रुवारीत 2 मुलांची लग्न केली. हा 2 हजरत. तो एक आणि तो एक. हा तुम्हाला तो आता येऊन झाला थोड्या दिवसात लग्नात. हा तर सांगण्याचं तात्पर्य काय की असा काय विषय नाही. काय असतं ह्या गोष्टी
प्रत्येकाला परमेश्वराने, आता बुवाने मगाशी सांगला की आता म्हणजे फॅमिली प्लॅनिंग करतात व फॅमिली प्लॅनिंग नसतात. आताच्या कलियुगात फॅमिली प्लॅनिंग कर्माचा करतो, तो परतवान सुद्धा करू देत नाही. काय नको त्या सांगतात फॅमिली प्लॅनिंग. या करा बुवा तुमका वाटत. पूर्वी जमाना वेगळा होता, 2 पोरं होईपर्यंत वरून पदर काढायची नाही डोक्यावर. बरोबर ना, जमाना 8-10 मुलं असायची. आणि मग सांगितलं का बुवा कोणती का मुलं का व्हायची, नाचण्याची भाकरी, हरकाची भाकरी, बरोबर ना, आणि हरकाचो भात, बरोबर ना, कुळदाची पिठी, ह्या काय त्यामुळं असे दलित माणसा. 50 फुटावर खाली पडलो, आई शपथ सांगते. डॉक्टरांना जर खर्चाटला ना, स्वतःची थुकी लावण्याची वाटत लागतो. औषध काय, थुकी लावण्याची सुटलो. आता नुसतं ठेचलान पडलो, फ्रॅक्चर. कुरकुरा खातात त्याच्यामुळे हाडा कुरकुरीत झाली. पूर्वी तसा नव्हता. आणि म्हणून बुवा सांगतो ठीक आहे, आता जास्त काय बोलणार नाही. मर्यादा, प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. कारण आमचे हे खरोखरच आमचे चाहते आहेत. त्यांनी मगाशी सांगितलं बोलतो बुवाना की बुवा चांगली बदल करा. तर तुम्ही विषय बोलला होता म्हणून बोललो, आपण जास्त बोलणार नाही. मर्यादा प्रत्येक गोष्टीला पाहिजे. आणि तर बुवा तुमच्यासाठी गाणं आहे. सांग कधी कळणार तुला, सांग कधी कळणार तुला, भाव माझ्या मना. सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है. सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है. यहाँ से न घोड़ा है, वहाँ पैदल ही जाना है. सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास काय बुवा, समाजामध्ये आपण भजनी बुवा म्हटल्यानंतर प्रत्येक गोष्टीला कुठेतरी मर्यादा आहे. बरोबर ना, कारण एखादा जर वकील चुकला तर एक केस तो हरू शकतो. बरोबर ना, एखादा डॉक्टर चुकला तर एखादं पेशंट दगावू शकतं. एखादा इंजिनियर चुकला तर एखादी बिल्डिंग कोलॅप्स होऊ शकते. पण एक जर भजनी बुवा चुकला तर समाज बिघडवू शकतो. बरोबर बुवा, समाजाला आपण देणं लागतोय. या खुर्चीवर बसलो, आपली जबाबदारी आहे समाजाला चांगलं चांगलं देण्याची. बुवा आता शिवाजी महाराजांचं गाणं उत्कृष्ट घेतलं तुम्ही, गोविंदा रे गोपाळा. छान बुवा, म्हणजे अचानकपणे झालं पण सुंदर, चांगला तर चांगला. बुवांचा आवाज तर काय पहाडी आहे, प्रश्नच नाही. गायनावर फक्त भगव्या पद्धतीचा विषय आता क्लिअर करतो. त्यांनी चांगला नाही बघा, तो सगळं बुद्धीच नाही. तुम्ही म्हणता
हिंदू राष्ट्र तुला समजलं नाही जाऊ दे ठीक आहे ठीक आहे शिवाजी महाराजांचं गाणं झालं थांबा 100 रुपये बक्षीस या ठिकाणी आडीवाडीतील मोठे आंबा व्यापारी तसेच आडीवाडी विकास मंडळ कमिटीचे सदस्य सन्माननीय शैलेश अनंत गावकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. जोरदार कार्याला त्यांना उदाहरण प्रार्थना करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज की जंगलातील एक नंबर लाकडाला साग म्हणतात. जंगलातील एक नंबर लाकडाला साग म्हणतात. सापातील विषारी जातीला नाग म्हणतात. सापातील विषारी जातीला नाग म्हणतात. ज्यांनी लावली भल्या भल्यांची वाट त्यांना हिंदवी स्वराज्याचा वाघ म्हणतात. हिंदवी स्वराज्याचा वाघ म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज की खरोखर गुंडुबुवांनी एक गोष्ट सांगितली प्रत्येकाने लक्षात ठेवा. आज हिंदूंना काय वागणूक दिली जाते. बांगलादेशामध्ये जे काल प्रकार घडलाय एवढा घृणास्पद आहे की खरोखर प्रत्येक जण पेटून उठला पाहिजे. राजकारण बाजूला करूया. आपण खरंच सांगतो पक्ष सगळा विसरून हिंदू म्हणून एकजुटीने आपण सगळ्यांनी राहायला पाहिजे. खरंच सांगतो तुमच्या आता आरक्षणासाठी आपण जे लढतोय 10 आणि 12% आरक्षण मिळून काय फायदा होणार आहे. त्याच्यापेक्षा लढा फक्त हिंदुत्व जपण्यासाठी. प्रामाणिक सांगतो हिंदू आपण आज खूप मोठ्या अडचणीमध्ये आहोत आणि त्यामुळे आज आपण ती एकजूट दाखवणं ही काळाची गरज आहे. ठीक आहे धन्यवाद. जास्त वेळ आपला घेणार नाही. या ठिकाणी गजल सादर करतोय. या राजधानीवरती भगवा निशाण आहे. भगवा
रायगड किल्ला नटलेलं सुंदर असं हे गाव आहे. भगवंत पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने आज पुण्यात गोविंदाने नांदणार हे अंसुरे गाव आहे. बरोबर अनेक वाडीमध्ये दैवत त्या ठिकाणी नांदतायत. पुण्या गोविंदाने या सर्वांचं रक्षण करतायत आणि म्हणून सांगतो जिल्ह्यामध्ये आज बघा या गावाचं नाव संपूर्ण जिल्ह्यामध्ये गाजत आहे. अंसुरे गाव म्हटल्यानंतर बघा प्रत्येकाच्या मुखामध्ये अंसुरे गाव आहे. कारण फुल फुलेल, गवत सुकेल, पण ह्या आळीवाडीची आठवण माझ्या हृदयामध्ये कायम टिकेल. माझ्या हृदयामध्ये कायम टिकेल. तर महाराष्ट्रामध्ये कोकणी शान आहे. महाराष्ट्रामध्ये कोकणी शान आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अंसुरे गाव महान आहे. अंसुरे गाव महान आहे. अंसुरे गाव महान आहे. Hare
देवी मंदिर भराडीन देवी आणि भोगदेवी मंदिर वा बघा या गावामध्ये या गावचं ग्रामदेवत देव गिरीश्वर हा या रक्षणासाठी गावाच्या बसलेल्या या गावामध्ये उंच डोंगरावरती गिरीश्वराचं मंदिर आहे. आणि बुवा सांगतो खास उद्या थांबाने मला वाटल्या जोराने त्या गिरीश्वराच्या गाभाऱ्यामध्ये गेला की तिथून विजयदुर्ग किल्ला तिथून 40 किलोमीटर आहे, पण त्या गाभाऱ्यामधून दिसतो. गिरीश्वराच्या गाभाऱ्यामधून विजयदुर्ग किल्ला दिसतो. बरोबर ना? वा बारीक बातमी लागतात. उद्या काढा भाषा तुम्ही त्याचा काढतो. बरोबर या गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये दैवतांचा सहवास आहे. ते रक्षणासाठी प्रत्येक वाडीच्या प्रत्येक दैवत त्या ठिकाणी बसलेलं आहे. बघा शेवडीवाडीमध्ये लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे. दांडेवाडीमध्ये विठ्ठल रखुमाईचं दुसरं मंदिर आहे. पांगेरेवाडीमध्ये स्वामी नारायण गिरी महाराजांचं त्या ठिकाणी जिवंत समाधी घेतलेली आहे. बरोबर ना? जिवंत समाधी म्हणजे प्रत्येक वाडीमध्ये दैवत बघा कशी वास करतायत. आणि म्हणून स्वामी नारायण गिरी महाराज जिवंत समाधी त्या ठिकाणी घेतली. पण आले कुठून? माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नडगिवे गावावरून ते ह्या ठिकाणी आले बुवा. त्यांनी जिवंत समाधी त्या पंगेरीवाडीमध्ये घेतलेली आहे. बरोबर? म्हणजे साक्षात स्वामी बघा माझ्या सिंधुदुर्गातून नडगिव्यावरून आले. बरोबर ना? आणि या ठिकाणी समाधी घेतली. अशी बुवा माहिती बारीक सारे घेऊची लागला. नुसते वाद घातले म्हणजे भजन नाही. झगड केला, नुसती चॅलेंज केला एकमेकात. परत बघा चॅलेंज चुकवून पण करायचं नाही. लक्षात सरलो सरलो म्हणतात.
या गावामध्ये अनेक नामवंत भजन सम्राट या ठिकाणी अनेक बारे करून गेलेले आहेत। खरंच सांगतो मी जवळजवळ 40 वर्षापासून बघतोय। एवढा होतो तेवढ्यापासून एवढा असताना भजन या ठिकाणी या गावात केले नाही। पंगेरेवाडी असेल या ठिकाणी असेल तर सांगण्याचं तात्पर्य नामवंत अनेक पत्नीबुवा या गावामध्ये लक्ष्मण गुराव येऊन गेले, प्रमोद हरियान येऊन गेले, आमचे पांचाळ बुवा येऊन गेले, कदम बुवा येऊन गेले, लक्ष्मण गुरव, त्याच्यानंतर विजय परब बुवा, म्हणजे जुने जाणते सगळे बुवा ह्या गावामध्ये येऊन गेलेले आहेत। एवढं मोठं भाग्य या गावाचं आहे आणि अनेक वर्षांचा इतिहास आहे। फक्त डबलवारीचा कार्यक्रम या गावात चालतो। बरोबर, एकदा जोरदार या गावासाठी जोरदार गावाला या ठिकाणी या वाडीचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीण गंगाधर गावकर यांच्याकडून या गजरासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे। जोरदार टाळ्या वाजवा। त्यांना उदंड आयुष्य लाभू दे आणि त्यांच्या हातून खरोखरच या गावाची सेवा होऊ दे, विठ्ठलाची सेवा होऊ दे अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो। भगवंता शेकडो वर्ष हे गाव तुझी सेवा करत आहे, ही वाडी आदिवाडी तुझी सेवा करते। सेवा करत असताना त्यांच्या हातून काय चूक अपराध झाला तर भगवंता क्षमा कर आणि सर्वांना उत्तम आणि निरोगी असं आयुष्य दे आणि तुझ्या पांडुरंगा तुझी सेवा अविरत या ठिकाणी चालू राहिली पाहिजे। जोपर्यंत चंद्र सूर्य आहे, ही पृथ्वी आहे, तोपर्यंत तुझी सेवा या वाडीच्या हातून सदैव घडावी एवढंच मागणं। धन्यवाद।